शेतकरी बांधवांसाठी आजचे बाजारभाव आपण घेऊन आलो मित्रांनो। शेतकरी बांधवांसाठी आजचे कापसाचे बाजारभाव काय काय आहेत आणि आपण बघणार आहोत मित्रांनो कोण आपल्या 10 जिल्ह्यांमध्ये आपण बघणार आहोत की कापसाला काय काय भाव गेला। परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजचे हायस्ट बाजारभाव काय आहे हे संपूर्ण माहिती आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। आजच्या जर कापूस भावाचा आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राज्यामध्ये कमीत कमी भाव मिळाला आहे मित्रांनो 7,100 रुपये आणि जास्तीत जास्त भाव मिळाला आहे 8,000 रुपये। आणि जर आपण सरासरीचा विचार केला की बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव शहरामध्ये सरासरी काय भाव गेला तर सरासरी भाव गेला मित्रांनो 7,500 रुपये। मित्रांनो हे होता बुलढाणा जिल्हा। त्याच्यानंतरचा तो म्हणजे अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये बाजारभाव मित्रांनो कमीत कमी म्हणजे जो कापूस वाळला किंवा भिजेला असेल त्या कापसाला मिळाले मित्रांनो 7,200 रुपये। आणि जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त मित्रांनो आज भाव मिळाला आहे तो म्हणजे 7,500 रुपये। आणि जर सरासरीचा विचार केला की सरासरी कोणत्या ॲव्हरेजमध्ये कापूस गेला तर तो आहे 7,300 रुपये। आता आपण तसंच पुढे जाऊ तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा जर आजचा विचार केला आपण तर कापसाचा भाव होता मित्रांनो कमीत कमी 7,500। जास्तीत जास्त भाव मिळाला मित्रांनो चंद्रपूरला 7,800 रुपये। आणि एकंदरीत आपण जर सरासरीचा विचार केला तर सरासरी चंद्रपूरला मिळाला मित्रांनो 7,650 रुपये क्विंटल। ह्या प्रकारचा भाव चंद्रपूर। आता मित्रांनो आपण बघू पुढचा जिल्हा तो म्हणजे आपल्या राज्याची उपराजधानी ती म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये साधा आपण दोन ठिकाणचे भाव बघणार आहे मित्रांनो। तर आपण बघू नागपूर जिल्ह्यातील पहिला भाव कापसाचा काय तर हिंगणामधील कमीत कमी भाव मित्रांनो 6,700 रुपये। जास्तीत जास्त भाव मित्रांनो 7,300 रुपये। आणि आपण जर नागपूरमधील हिंगणाचा सरासरी विचार केला तर तिथे गेलेला मित्रांनो 7,200 रुपये प्रति। नागपूरमधील दुसरा बघू ते म्हणजे काटोलला जर मित्रांनो आपण विचार केला तर काटोलला हा कमीत कमी मित्रांनो मिळाले आहे 6,900 रुपये। आणि जास्तीत जास्त जर विचार केला तर मिळाले 7,500 रुपये। आणि सरासरी जर आपण विचार केला सरासरी कापसाला काय भाव गेला तर काटोलमध्ये तर मित्रांनो 7,300 रुपये सरासरी भाव हा मित्रांनो काटोलमध्ये सुद्धा गेलेला आहे मित्रांनो आतापर्यंत जर आपण विचार केला तर सर्वात जास्त भाव अकोला जिल्ह्यात मिळाला मित्रांनो। अकोला जिल्ह्यात कमीत कमी भाव मिळाला मित्रांनो 7,500 रुपये। आणि अकोला जिल्ह्यात जर आपण कापसाला बघितला मित्रांनो जास्तीत जास्त चांगल्या कापसाला अकोल्यामध्ये मिळाले आहे 8,200 रुपये। आणि सरासरीचं जर आपण ॲव्हरेज पाहिलं तर ॲव्हरेज अकोल्याला मित्रांनो चांगल्या बऱ्यापैकी भाव गेला तो म्हणजे 7,800 रुपये। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये जर आजचा आपण कापसाच्या भावाचा विचार केला तर वर्धेमध्ये तर थोडा कमी भाव आहे मित्रांनो। जर आपण सरासरी कमीत कमी भावाचा विचार केला तर मित्रांनो वर्धेमध्ये मिळाला आहे कमीत कमी 6,800 रुपये। आणि जास्तीत जास्तीचा विचार केला मित्रांनो तर 7,200 रुपये। आणि वर्धेमध्ये जर आपण सरासरी कापसाला भाव काय मिळाला हा विचार केला मित्रांनो तर 6,950 रुपये एक प्रति क्विंटलला मित्रांनो एवढा भाव। आता मित्रांनो आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेवटचा जिल्हा तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये आजचे कापूस भाव जर आपण विचार केला मित्रांनो तर कमीत कमी मिळाले आहे 6,750 रुपये। आणि जास्तीत जास्त जर विचार केला तर मिळाले 7,800 रुपये। आणि जर सरासरीचा विचार केला तर सरासरी 6,970 रुपये हा कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे मित्रांनो। हे भाव आपल्या टीमने प्राप्त केले जे प्रत्येक बाजारपेठमध्ये जाऊनच मित्रांनो आम्ही या भावाची खात्री केली आहे त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो। म्हणून म्हणतो मित्रांनो खऱ्या आणि सटीक माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही कापसाविषयी तुम्हाला नवीन त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन याविषयी सुद्धा आम्ही नवनवीन माहिती तुम्हाला आणि नवनवीन भाव तुम्हाला सांगत राहणार। तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।